ओम शांती. आज आहे 11/10/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे कर्तव्य आहे सर्वांना स्थायी सुख आणि शांतीचा रस्ता सांगणे. शांतीमध्ये राहा आणि शांतीचे बक्षीस द्या. प्रश्न आहे, कोणत्या गुह्य रहस्याला समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे? उत्तर आहे, ड्रामाचा जो सीन ज्या वेळी चालणार आहे त्याच वेळी चालेल याची ॲक्युरेट आयु आहे. बाबा देखील आपल्या ॲक्युरेट वेळेवर येतात. यामध्ये एका सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. पूर्ण 5000 वर्षानंतर बाबा येऊन प्रवेश करतात. हे गुह्य रहस्य समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे. आजचं गीत आहे, बदल जाए दुनिया न बदलेंगे हम. ओम शांती. बाबा म्हणतात, यावेळी सर्व मनुष्य विश्वामध्ये शांती व्हावी असं त्यांना वाटतं. प्रत्येक व्यक्तीला शांती हवी आहे आणि विश्वामध्ये शांतीची अपेक्षा करतात. प्रत्येक जण म्हणतो की विश्वामध्ये शांती झाली पाहिजे, मला मनाची शांती पाहिजे. आता ती कुठून मिळू शकते? तर शांतीचा सागर तर बाबाच आहेत, ज्यांच्याकडून वर्षा मिळू शकतो. आम्ही शांतीचा वर्षा घेण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत आणि इतरांना देखील रस्ता सांगतो. विश्वामध्ये शांती तर होणारच आहे, भले कुणी वर्षा घ्यायला येवो की न येवो. म्हणून बाबा म्हणतात, मुलांचे कर्तव्य आहे सर्वांनी शांती घ्यायची आहे. बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये तर किती आशीर्वाद घेतात. आई, वडील, टीचर, गुरु इत्यादी सर्वांकडून आशीर्वाद मागतात की आम्ही सुखी आणि शांत राहावे. परंतु राहू शकत नाही, कारण इतके असंख्य मनुष्य आहेत. तर त्यांना सुख शांती कशी मिळू शकणार? गातात देखील, शांती देवा. बाबा म्हणतात, मनुष्य जो आहे तर तो शांतीच्या शोधामध्ये आहे. बाबा आलेले आहेत आपल्याला उंच ते उंच बनवण्यासाठी. बाबांची महिमा केली जाते की बाबा सुख, शांती आणि पवित्रतेचे सागर आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही जाणता की आम्हाला शिवबाबांकडून 21 जन्म अर्थात अर्धा कल्प वारसा मिळतो. ही गॅरंटी आहे. अर्धा कल्प सुखधाम, अर्धा कल्प दुःखधाम. हे 5000 वर्षांचे जुने झाड आहे. याच्या ॲक्युरेट आयुबद्दल तुम्हाला माहित आहे. इतर जी झाडे असतात त्यांच्या आयुविषयी कोणाला माहित नसते, अंदाजे सांगतात. बाबा म्हणतात, हे बेहदचे झाड आहे, यामध्ये फरक पडू शकत नाही. प्रत्येक 5000 वर्षानंतर बाबा येऊन ब्रह्मांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणून शिवरात्री साजरी केली जाते. कृष्णांसाठी जन्माष्टमी म्हणतात. शिवांची जन्माष्टमी म्हणत नाही, शिवांची रात्र म्हणतात. कारण जर जन्म झाला तर मृत्यू देखील होईल. मनुष्याचा जन्म दिवस म्हटले जाईल. शिवासाठी कायम शिवरात्री म्हटले जाते. बाबा म्हणतात, तुम्ही समजता शिवरात्री का म्हणतात आणि जन्माष्टमी का म्हणत नाही. त्यांचा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे, म्हणून शिवबाबांची शिवरात्री म्हणतात, जन्माष्टमी नाही. बाबा म्हणतात,
तुम्ही मुले आता बाबांच्याकडून सम्मुख शिकत आहात. पुरुषोत्तम संगमयुगाला देखील जरूर जाणायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या दुनियेमध्ये खूप खूप सहनशील बनून राहायचे आहे. कोणी शिव्या दिल्या, दुःख दिले तरीही सहन करायचे आहे. बाबांचे श्रीमत कधीही सोडायचे नाही. दुसरी पॉइंट आहे, डायरेक्ट बाबांनी पावन बनण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कधीही पतित बनायचे नाही. कधी कोणते पाप झाले तर लपवायचे नाही. आजचं वरदान आहे, एकनामी आणि इकॉनॉमीच्या पाठद्वारे भयग्रस्त वायुमंडळामध्ये देखील अचल अडोल भव. एकनामी आणि इकॉनॉमीच्या पाठाद्वारे भयग्रस्त वायुमंडलामध्ये देखील अचल अडोल भव. स्पष्टीकरण आहे, समयानुसार अशांती आणि भयग्रस्त वायुमंडल वाढत जात आहे. अशा वेळी अचल अडोल राहण्यासाठी बुद्धीची लाईन खूप क्लिअर असायला हवी. यासाठी समयानुसार टचिंग आणि कॅचिंग पॉवरची आवश्यकता आहे. याला वाढविण्याकरिता एकनामी आणि इकॉनॉमी वाले बना. एकनामी आणि इकॉनॉमी करणाऱ्या मुलांची लाईन क्लिअर असल्या कारणाने बापदादांच्या डायरेक्शनला सहजच कॅच करून अशांत वायुमंडलामध्ये देखील अचल अडोल राहतात. आजचं बोधवाक्य आहे, स्थूल आणि सूक्ष्म इच्छांचा त्याग करा, तेव्हाच कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकाल. स्थूल आणि सूक्ष्म इच्छांचा त्याग करा, तेव्हाच कोणत्याही गोष्टींचा सामना करू शकाल. अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, आता मनसाची क्वालिटी वाढवा, तेव्हाच क्वालिटीवाले आत्मे जवळ येतील. यामध्ये डबल सेवा आहे, स्वतःची देखील आणि इतरांची देखील. स्वतःसाठी वेगळी मेहनत करावी लागणार नाही. प्रारब्ध प्राप्तच आहे, अशी स्थिती अनुभव होईल. या वेळेचे श्रेष्ठ प्रारब्ध आहे. सदैव स्वतः सर्व प्राप्तींनी संपन्न राहणे आणि संपन्न बनवणे. अच्छा, ओम शांती.